उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ठाणे महानगरपालिकेचा पातलीपाडा येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्तानं सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे। महापालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणातर्फे या प्रकल्पाचं काम एप्रिल 2025 मध्ये सुरू करण्यात आलं आहे। ठाणे महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पातलीपाडा येथे सुमारे 1.5 एकर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला आहे। या प्रकल्पाचं काम एप्रिल 2025 मध्ये सुरू झालं। महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून त्यांचे अनौपचारिक लोकार्पण करण्यात आले। आता हा प्रकल्प सर्व नागरिकांसाठी खुला असल्याची माहिती उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी दिली आहे। या प्रकल्पाचं पूर्ण व्यवस्थापन उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे। सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी व नागरिकांना नैसर्गिक शेती, पिके, भाजीपाला, फळझाडे, सेंद्रिय खताचा वापर आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यासंबंधी माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे। तसेच शेतीचे महत्त्वही समजून घेता येईल असेही पाटील यांनी सांगितले। या प्रकल्पात विविध प्रकारच्या भाजीपाला व पालेभाज्यांची लागवड करण्यात आली। त्यात वांगी, भेंडी, टोमॅटो, मका, मिरची, ढोबळी मिरची, हिरवा व लाल कोबी, भुईमूग, रताळे, सुरण, लाल माठ, मेथी, कारले, दोडका, शिराळी, भोपळा अशा वेलवर्गीय भाज्या यांचा समावेश आहे। तसेच 2 प्रकारचे तांदूळ व नाचणीचे उत्पादनही घेतले जात आहे। तर फळझाडांमध्ये आंबा, लिंबू, चायनीज लिंबू, एव्होकॅडो, अंजीर, केळी, सीताफळ, लक्ष्मण फळ, डाळिंब, बुटका नारळ या आदी झाडांची लागवड करण्यात आली। प्रकल्प क्षेत्रात कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये वॉटर लिली व मासे सोडण्यात आले। भविष्यात या प्रकल्पांमध्ये कोंबड्या, गायी, शेळ्या, टर्की व बदक पालन यांचा समावेश करण्याची योजना आहे।